नाशिक पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 6 मखमलाबाद येथून बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली। मखमलाबाद गाव परिसर, शांतीनगर, वडचाई मातानगर, पेठ रोड, ओमकार नगर, पिंगळे नगर, बोरगड, गुलमोहर नगर, आकाश पेट्रोल पंप, गोरक्ष नगर, पोकार कॉलनी, कलानगर या भागात संपन्न झाली। यावेळी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल ढिकले यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व उत्साहपूर्ण वातावरणात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। राहुल ढिकले यांनी विरोधकांच्या आव्हान उभे केले असून राहुल ढिकले यांना नागरिकांची पसंती मिळत आहे। ठिकठिकाणी स्वागत देखील केले जात आहे, त्यातून मतदारांचा पाठिंबा दिसून येत आहे। यामुळे राहुल ढिकले पुन्हा एकदा आमदार होणार असल्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत। निवडणुका 2024 या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंचवटी पूर्वमधून उभे असणारे उमेदवार श्री राहुलजी उत्तमराव ढिकले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मखमलाबाद मध्ये शेकडो तरुणांची मोटर बाईक रॅली काढण्यात येणार आहे। सकाळी 9:30 वाजता या मोटर बाईक रॅलीला सुरुवात होईल। ही रॅली मखमलाबाद गावातून, त्याचप्रमाणे मखमलाच्या परिसरात असणारे सर्व कॉलनी वगैरे या भागामध्ये ही गाडी प्रचार फेरी जाणार आहे। स्वतः उमेदवार राहुल भाऊ आपल्या बरोबर असणार आहेत। त्याचप्रमाणे सकाळी 11 वाजेनंतर ही रॅली शेजारच्या मतदारसंघामध्ये म्हणजे मसरूळ परिसरामध्ये जाणार आहे। या निमित्ताने राहुल भाऊंचा विजय हा निश्चित आहे। फक्त मताधिक्य किती हजाराचं एवढेच ठरणे बाकी राहिलेलं आहे। सरकारने घेतलेले निर्णय, राबवलेल्या लोककल्याणकारी योजना या सगळ्यांच्या माध्यमातून राहुल भाऊंना प्रचंड मतांचा या ठिकाणी विजय होणार आहेत। हजारो मतदार या राहुल भाऊंच्या पाठीमागे उभे आहेत। येत्या 23 तारखेला या ठिकाणी 100%, 101% राहुल भाऊ विजयी होणार आहेत। या निमित्ताने नागरिकांना आव्हान आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि राहुल भाऊच्या या कार्याला आपल्या सर्वांचा आशीर्वाद, मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत एवढेच बोलतो। धन्यवाद। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज प्रभाग क्रमांक 6 मध्ये आदरणीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांची रॅली आहे। अतिशय प्रचंड प्रतिसाद मतदारांचा त्यांना आहे आणि आपल्या विभागाची जाण असलेला हा एकदम चांगला आमदार, प्रचंड कामं त्यांनी या गेल्या 2.5-3 वर्षामध्ये केलेले आणि लोकांच्या वेळोवेळी जे काही कामे असतील भाऊंनी स्वतः उभं राहून केलेले आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस प्रचंड उत्स्फूर्तपणे मतदार त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि आम्ही असं बघितलं का आपल्या विभागामध्ये, पूर्व विभागामध्ये राहुल भाऊंना प्रचंड प्रतिसाद मिळत असून जागोजागी त्यांचं प्रचंड स्वागत होतंय आणि प्रत्येक मतदार असा उत्स्फूर्तपणे त्यांच्या बरोबर आहे असं सर्वांना लक्षात येतं आमच्या सर्व। नमस्कार, मी चित्रा जगन्नाथ तांदळे। आपला प्रभाग क्रमांक 6 मखमलाबाद, रामवाडी, हनुमानवाडी असा हा परिसर आहे आणि आपल्या महायुतीचे राहुल भाऊ ढिकले कमळ निशाणी घेऊन आमदारकीसाठी उभे आहे आणि त्यांना या परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि ते नक्की विजयी होतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास वाटतो आहे। माझा आदिवासी समाज इथून सगळा एकत्रित झालेला आहे आणि यापूर्वी महानगरपालिकेसाठी मी उभी असतानाही त्यांनी मला साथ दिलेली आहे आणि आता राहुल भाऊंना पण ते प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मला सार्थ विश्वास वाटतो। या रॅलीत माजी पंचवटी सभापती सुनीता पिंगळे, चित्रा तांदळे, माजी नगरसेवक पुंडलिक खुडे, माजी नगरसेवक जगन्नाथ तांदळे, ज्ञानेश्वर पिंगळे, ज्ञानेश्वर काकड, नारायण काकड, संजय फडो, तानाजी पिंगळे, पैलवान वाळू काकड, कमलेश पिंगळे, राजेश पिंगळे, भारत काकड, सचिन पिंगळे, अमोल पिंगळे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जागर महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।